नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी एल्बोपर्यंतची ही स्लीव स्टिच केलेली आहे आणि एक मला स्टिच करायची। तर ही स्टिच करताना मला किती अडचणी आल्या आणि त्या अडचणी मी कशा पद्धतीने सॉल्व केल्या ते मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवते। जी ही खालची डिझाईन आहे ती पण क्लायंटला अशीच पाहिजे असते। आणि प्लस हे जे खडे दिसते आहे तुम्हाला, तर हे खडे नाही आहे, काचेचा प्रकार नाही आहे हा, सॉफ्टमधले, त्यामुळे सुई तुटायची काही अडचण नाही आली मला। आणि जर काचेचे असले तर खूप अडचणी येतात। आणखी इथे मी ही अस्तरची स्लीव्ज आहे ती कशी स्टिच केली ती दाखवते। पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ही जी स्लीव्ज आहे तर आलेला जो कपडा आहे तो मी दोन्ही स्लीव्जला ॲडजस्ट करून घेतला, तर इथपर्यंतच आला तो मला। आता मग त्याला जॉईंट द्यायला लागेल, कोणत्या तरी एका साईडने मला जॉईंट द्यायला लागेल, तो कमी येतोय। तर तो जॉईंट मी कसा देते, परत इथे हा आकार आहे तिथे मी स्लीव स्टिच करते तर ती कशी करते ती बघा। आता अशा पद्धतीने उलटी ठेवून घ्यायची, ही उलटी बाजू आहे आणि ही सुईची बाजू आहे। तर आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आणि टीप इथे कॉर्नरवरती टीप टाकायची सरळ। अशा पद्धतीने टीप टाकली की ती अशी फोल्ड करायची। इथे आपल्याला दाबटीप नाही द्यायची, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये दाबटीप देऊन घेतो इथे, मग ती अशी वरच्या साईडने दिसून येते। तर याला दाबटीप द्यायची काही एक गरज नाही आहे। तर इथे अशा पद्धतीने फक्त एवढ्या कॉर्नरसाठी आपल्याला कपडा जॉईंट करायला लागेल। तर हा जो उरलेला कपडा आहे मी हाच तिथे जॉईंट करते। अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा। इथे मी टीप टाकते आणि ती स्लीव्ज अशी थोडी उलटी फिरवायची आणि त्याच्यावरती दाबटीप देऊन घ्यायची। अशी उलट्या बाजूने बघितलं तर एवढा बरोबर तो कपडा बसला। अशा पद्धतीने तो कॉर्नर पण आपला पूर्ण झालेला आहे। आणखी एक, आता आपण स्लीवची जी उंची ती चेक न करता स्टिप टाकलेली, तर कधी पण स्लीवची उंची चेक करायची ती इथून न करता ही जी डिझाईन आहे इथून चेक करायची। माझी स्लीवची उंची 10 इंच आहे, तर तुम्ही बघू शकता माझी 10 इंच इथं राहिली आणि टीप इथे मारली मी। तर आपण 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायची आणि ही जी मार्किंग केलेली याच्यावरून टीप टाकायची। याच्यावरून तुम्ही टीप टाकली की त्याच्या पुढे अर्धा इंच सोडून मग कटिंग करायची। आणि प्लस इथे जे आपण कटिंग करताना इथे 3 इंच मायनस करतो, ही माझी 10 इंचाची स्लीव्ज आहे, तर मी 10 इंचावरती इथे पॉईंट धरून मी 3 इंचावरती जी कटिंग टाकली होती ती मार्किंग इथे आली। तर इथून आपल्याला असा आकार द्यायचा आहे। कधीही कोणतीही हाफ असो किंवा फुल असो ही मार्किंग मोजून घ्यायची। आपण हाफ बाई आपण 2.5 इंचावरती कटिंग करतो आणि कोपरापर्यंतची जी बाई आहे ती 3 इंचावरती कटिंग करतो। आणि प्लस कटिंग केल्यानंतर आपण पूर्ण उंचीमध्ये 1 इंच मिळवलेला असतो, त्यामुळे इथे कपडा एक्स्ट्रा शिल्लक राहतो। प्रत्येक वेळेस ही मार्किंग करून मग टीप टाकत जायची, तेव्हा मुंड्यामध्ये आपल्या फुगा तयार होत नाही। इथे पण असा आकार देऊन घ्यायचा।
अशा पद्धतीने मी जो जॉईंट दिलेला होता तो थोडा शिल्लक राहिलेला आहे. जरी आपण एवढा कटिंग केला तरी तो शिल्लक राहिलेलाच आहे. अशा पद्धतीने आता आपण टीप टाकून घेऊ इथे या मापानुसार. आपण जे 1 इंच उंचीमध्ये मिळून कटिंग करतो तर इथं आपलं मोजून अर्धा इंचमध्ये दाबलं जातच नाही कधी पण. त्यामुळे आपण कधीही उंची मोजून मग टीप टाकायची. मी जे ब्लाऊज स्टिच करते स्वतःचे तर ते अशा पद्धतीनेच करते. माझी स्वतःची कटिंग आणि माझी स्टिचिंग दोन्ही जर मॅच केले तर माझं ब्लाऊज परफेक्ट तयार होतं. तुम्ही बघू शकता बरोबर 10 इंचावरती आलेले आहे अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी. आणि जेव्हा आपण स्लीव्ज ब्लाऊजला जोडतो तेव्हा या टिपेवरतीच टीप टाकायची स्लीव्ज ब्लाऊजला जोडताना. मग ते बरोबर आपली 10 इंचाची स्लीव्ज तयार येते. अशा पद्धतीने. आणि आपण दंडघेर पूर्ण मोजूनच घेतलेला असतो. दंडघेर प्लस 1.5 इंच. अशा पद्धतीने तुम्ही जर स्टिच करताना हे सर्व मापं जर चेक करून ब्लाऊज स्टिच केलं तर ब्लाऊज परफेक्ट बसतं. माझी आजची जी मी तुम्हाला माहिती सांगितली आजच्या एल्बोपर्यंतच्या स्लीव्जची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगितलं. ते जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.